पहिले म्हणजे मॅनिफेस्टेशन म्हणजे केवळ स्वप्न पाहणं नव्हे, तर त्या स्वप्नांना वास्तवात बदलण्याची एक शक्तिशाली प्रक्रिया आहे. आपण जे विचार करतो, ज्या भावना अनुभवतो आणि ज्या गोष्टींवर विश्वास ठेवतो तेच आपल्या आयुष्यात आकर्षित होत असते. ही संकल्पना लॉ ऑफ अट्रॅक्शनवर आधारित आहे. जर तुम्हाला वाटत असेल की तुमचे नशीब तुमच्या हातात नाही, तर मॅनिफेस्टेशन तुम्हाला शिकवते की तुम्ही स्वतःच्या आयुष्याचे निर्माते आहात. आजच्या या भागात आपण मॅनिफेस्टेशन नक्की कसं काम करतं हे सविस्तर पाहणार आहोत. दुसरं म्हणजे विचारांची शक्ती. आपले मन हे एका बागेसारखे असते. तुम्ही त्यात जशी बी पेरता तशीच फळे मिळतात. जर तुम्ही सतत नकारात्मक विचार केला तर तुमच्या आयुष्यात अडचणीच येतील. पण जर तुम्ही जाणीवपूर्वक सकारात्मक आणि ध्येयाभिमुख विचार केलात तर विश्वाची शक्ती तुम्हाला साथ देऊ लागते. मॅनिफेस्टेशनची पहिली पायरी म्हणजे तुमच्या मनात काय चालले आहे यावर नियंत्रण मिळवणे. तुमचे विचार ही एक ऊर्जा आहे आणि ही ऊर्जा जेव्हा विश्वात सोडली जाते तेव्हा ती तशाच प्रकारच्या संधींना तुमच्याकडे खेचून आणते. तिसरं म्हणजे स्पष्टता आणि ध्येय निश्चिती. मॅनिफेस्टेशन यशस्वी होण्यासाठी स्पष्टता अत्यंत महत्त्वाची आहे. जर तुम्हाला विचारलं की तुम्हाला काय हवंय, तर मला खूप पैसे हवेत किंवा मला यशस्वी व्हायचंय असं म्हणणं पुरेसं नाही. तुम्हाला नक्की किती पैसे हवेत, कोणत्या क्षेत्रात यश हवंय. तुमचं ध्येय जितकं स्पष्ट आणि मोजता येण्यासारखं असेल तितकं मॅनिफेस्टेशन प्रभावी ठरतं. जेव्हा तुमच्याकडे स्पष्ट ध्येय असतं तेव्हा तुमचे मन गोंधळत नाही आणि तुम्ही पूर्ण ताकदीने त्या एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करू शकता. चौथे म्हणजे व्हिज्युअलायझेशन, कल्पनाशक्तीचा वापर. जगातील सर्व मोठ्या व्यक्तींनी यशाच्या आधी ते यश आपल्या डोळ्यांसमोर पाहिलं होतं. व्हिज्युअलायझेशन म्हणजे तुमचे ध्येय पूर्ण झाले आहे असे डोळे मिटून अनुभवणे. त्या क्षणी तुम्हाला होणारा आनंद, तुमचा आत्मविश्वास आणि तुमच्या अवतीभोवती असणारे वातावरण या सर्वांचा प्रत्यक्ष अनुभव घेणं म्हणजे व्हिज्युअलायझेशन. जेव्हा तुम्ही हे वारंवार करता तेव्हा तुमच्या अंतर्मनाला वाटू लागतं की हे सत्य आहे. मॅनिफेस्टेशनचे पुढचे 4 नियम पाहण्यासाठी आमच्या झेप मराठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. नमस्कार.